नमस्कार, मी तेजस्विनी रवींद्र सूर्यवंशी. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2023 मध्ये मी राज्यातून 340 क्रमांक मिळवला आहे. माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय हे मी माझे आई वडील, माझे कुटुंब आणि सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे धामणकर सरांना देऊ इच्छिते. सगळ्यांना माहिती आहे की प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू एमपीएससी इज द वास्ट प्रोसेस आणि या सगळ्या स्टेजेसवर एक मॉरल सपोर्ट फार महत्वाचा असतो. तर प्रत्येक स्टेजवर मी जेव्हाही सरांना कॉल केलाय, सरांनी असं कधीच नाही झालं की सरांनी माझा कॉल रिसिव्ह नाही केला. प्रत्येक वेळी सरांनी कॉल रिसिव्ह करून मला सांगितलंय की मॅडम असं करायचंय, हे चुकले तर असं बरोबर करायचंय, आज लो फील होतंय तर उद्या पुन्हा नव्याने उठून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ऑल टाइम त्यांच्या सपोर्टमुळे आज हे शक्य झालंय. सरांच्या टीचिंग स्किल्स म्हणजे सरांनी एक कन्सेप्ट सांगावी आणि ती डोक्यात जावी, हेच फायनल आहे. सर ज्या प्रकारे शिकवतात, ज्या प्रकारे रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन आपल्या डोक्यात एखादी गोष्ट फिट करतात, तर ती कायमस्वरूपी लक्षात राहते. म्हणजे झोपेतून उठून जरी कोणी विचारलं की काय आहे बाबा ही कन्सेप्ट, तरी मी ती सांगू शकेन. अशा सरांच्या स्किल्स आहेत, टीचिंग स्किल्स. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, सरांच्या टीचिंग स्किल्स, पुन्हा सरांनी दिलेलं मोटिवेशन, सरांचा ऑल टाइम सपोर्ट, या सगळ्या गोष्टीमुळे आज मी माझं यश तुमच्या सोबत शेअर करते. तर 2023ला मी जेव्हा भूमी अभिलेखमध्ये सिलेक्ट झाले, त्यावेळी ऑफिस करून बिलकुल अभ्यास होत नव्हता. मी सरांना कॉल केला आणि सांगितलं की सर मी फिजिकली आणि मेंटली खूप थकते, मला पॉसिबल होत नाहीये. सरांनी मला एक सांगितलं की मॅडम करायचंय तर करायचंच आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं आहे. सरांनी मला एक टाइम टेबल सांगितलं की टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे आणि आपण ते करूया. सर बोलले की सकाळी 4ला उठायचं, सकाळी 10पर्यंत ऑफिसला जाईपर्यंत अभ्यास करायचा, पुन्हा ऑफिसहून आल्यानंतर अर्धा तास पॉवर नॅप घ्यायचा आणि 7 वाजता बसून पुन्हा रात्री 12पर्यंत असा अभ्यास करायचा. तर हा मंत्र मी जवळपास 6 ते 7 महिने, लिटरली 6 ते 7 महिने कंटिन्यू फॉलो केला आणि आज मी आपणा सगळ्यांसमोर आहे. तर एकच माझं सांगणं राहील सगळ्या विद्यार्थ्यांना की आपली डिसिप्लिन फार महत्वाची आहे. आणि आज जर अभ्यास नाही झाला तर आपल्या मनात रात्री झोपताना गिल्ट असलं पाहिजे की आज माझं टार्गेट कम्प्लीट नाही झालंय, मला कुठल्याही परिस्थितीत उद्या एक्स्ट्रा टाइम देऊन माझं टार्गेट आजचंही कम्प्लीट करायचंय आणि उद्याचं तर करायचंच आहे. तर ते एक गिल्ट आपल्याला झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, डिसिप्लिन फार महत्वाची आहे की आपण सकाळी उठून किती वेळ आपल्याला कुठल्या सब्जेक्टला द्यायचा आहे, आपण टाइम मॅनेजमेंट आपलं कसं करतोय, या सगळ्या गोष्टी माझ्या यशात आय थिंक मोठा वाटा घेतात. एवढंच सांगेन की सगळ्यांनी आपला का फार स्ट्रॉंग असला पाहिजे, आपण का करतोय, आपण का एमपीएससी देतोय, आपण का एमईएस करतोय, तर ते कारण फार महत्वाचं असलं पाहिजे. कारण प्रत्येक दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटणार आहे की मी काय करते, माझे मित्रमैत्रिणी एवढं मोठं पॅकेज घेऊन लाईफ एन्जॉय करतायत, तर तो का आपला फार स्ट्रॉंग पाहिजे. लास्टला एवढंच सांगेन, मेहनत करा. धामणकर सर तुमच्यासोबत सगळ्यांसोबत आहेतच. सरांचा वापर करून घ्या. सरांना जेवढं सरांकडून घेता येईल तेवढं घ्या. कारण सर फक्त द्यायला बसलेत. त्यांच्याकडे एवढं वास्ट ज्ञान आहे की आपल्याला फक्त ते घेता आलं पाहिजे. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि सगळ्यांना खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.